वसंतदादा शुगर इंस्टीट्यूट की वार्षिक सभा पुणे में हो रही है। इस बैठक में शरद पवार और अजित पवार को एक मंच पर आना था। हालांकि बताया जा रहा है कि अजित पवार ने इस बैठक में शामिल नहीं होने का फैसला किया। इसलिए चर्चा है कि अजित दादा ने शरद पवार के साथ आने से परहेज कर लिया। खास बात यह है कि इसको लेकर शरद पवार गढ़ के विधायक रोहित पवार ने अजित पवार पर जमकर हमला बोला। महाराष्ट्र में चीनी उद्योग से जुड़े नेता और उद्यमी वसंतदादा शुगर इंस्टीट्यूट की वार्षिक सभा हो गई है। इस कार्यक्रम में शरद पवार और अजित पवार एक मंच पर आने वाले थे। हालांकि अब खबर है कि अजित पवार ने इस मुलाकात से किनारा कर लिया। इस पर प्रतिक्रिया देते हुए रोहित पवार ने कहा, अजित पवार शरद पवार के साथ आने से बचते हैं तो यह उनका निजी मामला है, लेकिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काम नहीं करते होंगे, देवेंद्र फडणवीस काम नहीं करते होंगे, वे राजनीतिक रूप से व्यस्त होंगे, इसलिए पूरे महाराष्ट्र की जिम्मेदारी अजित पवार पर आ गई होगी। इसलिए अजित पवार अकेले ही काम कर रहे हैं। शायद इसी काम की वजह से अजित पवार बैठक में शामिल नहीं हो सके, रोहित पवार ने कहा। कालच्या निकालानंतर अजित पवारांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न भंगलं असतं। त्यांचं मुख्यमंत्री नाही तर कोणाचंही काय पदाचं स्वप्न वाया गेलंय का नाही हे माहीत नाही, पण एक तुम्हाला सांगतो, संविधान टिकेल का असा एक प्रश्न आता लोकांच्या मनामध्ये वाढत चाललेला आहे। त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर सामान्य लोकांचे प्रश्न हे अधिवेशनामध्ये सुटणार नाहीत असं एक कुठेतरी आता मोठ्या प्रमाणात आम्हाला सगळ्यांना वाटायला लागले। आमदार झाल्यानंतर एक वेगळा आनंद असतो की आपल्याला सामान्य लोकांचे प्रश्न त्या लोकशाहीच्या मंदिरामध्ये मांडून सोडवता येतील, पण ते काय आजपर्यंत झालेले नाही। त्यामुळे महाराष्ट्राच्या विधिमंडळाची जी काही गरिमा होती ती आज 100% राहिलेली नाही। त्यामुळे येत्या काळामध्ये लोकांनीच योग्य असा निर्णय घेऊन कुठेतरी जे लोक खऱ्या अर्थाने सामान्य लोकांचे प्रश्न सोडवतील अशाच लोकांना निवडून देणं महत्त्वाचं। दादा सातत्याने अजित दादा साहेबांचं वय काढतात, पण त्या साहेबांसोबत स्टेज शेअर करणं सातत्याने टाळतात, काय मी कुठेतरी तो त्यांचा व्यक्तिगत विषय आहे। आपण पण जेव्हा एखाद्या कार्यक्रमाला जातो तिथं विरोधी पक्षाचा एखादा नेता असेल तर आम्ही त्या स्टेजवर जात असतो, पण मी मगाशी म्हणलं तसं मुख्यमंत्री साहेब हे काम करत नसावेत, देवेंद्र फडणवीस साहेब हे काम करत नसावेत, ते राजकीय दृष्टिकोनातून थोडे बिझी असावेत आणि अख्ख्या महाराष्ट्राची जबाबदारी अजूनही दादांच्या खांद्यावर आली असावी, म्हणून ते फक्त काम करतायत, म्हणून अशा कार्यक्रमाला त्यांना कदाचित कामामुळे येता आलं नसावं।